नमस्कार, मी मीना मुळे, आहार तज्ञ आहे. सध्या CNS मध्ये कार्यरत आहे. माझ्या भेटण्याचं कारण मुख्य म्हणजे सप्टेंबर महिना भारतामध्ये पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी त्यांचं घोषवाक्य काही वेगळं असतं. या वर्षीचं घोषवाक्य आहे पोषण, पौष्टिक आहार सर्वांसाठी. हे घोषवाक्य आहे. आता हे जे घोषवाक्य आहे सर्वांसाठी, हे प्रत्येक वयानुसार बदलत जातं. आता प्रत्येक वयानुसार बदलत जातं म्हणजे अगदी जन्मल्यापासून जेव्हा बाळ 6 महिन्याचं होतं तेव्हापासून ते बाळ जेव्हा वरचं अन्न खायला लागतं तेव्हा आईच्या दुधामधून येणारं क जीवनसत्व आणि लोह कमी पडतं. आपल्याकडे एक पद्धत आहे उष्टावण करायची. तर उष्टावण कशासाठी? तर त्या बाळाला लोह आणि क जीवनसत्व मिळावं म्हणून. तर अशी आपली अपेक्षा असते की 7व्या-8व्या महिन्यापासून त्या बाळांनी पूर्ण अन्न घ्यायला पाहिजे. 6 महिन्यानंतर 1 वर्षापर्यंत त्या मुलाची वाढ झपाट्याने होत असते. जवळजवळ जन्मवेळ जेव्हा वजन असतं त्याच्या दुप्पट वजन होतं. वयाच्या 1 ते 3 वर्षापर्यंत मेंदूची वाढ, हाडांची वाढ, त्याच्या उंचीची वाढ, त्यानुसार आपल्याला योग्य आहार पोषण त्याला द्यायला पाहिजे. साधारणपणे 3 वर्षानंतर एक 7 ते 9 वर्षापर्यंत मुलांची वाढ थोडी कमी होते. पण असं नाही की वाढ होतच नाही. त्याच्या आयुष्यात स्थित्यंतरं असतात. स्थित्यंतर म्हणजे कशी? नवीन लोक भेटतात, त्याची शाळेमध्ये ॲडमिशन केली जाते, मग त्यावेळेला त्याला येणारा ताण तणाव याला त्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळेला त्याचा आहार बदलतो. तर घरच्या स्त्रीने किंवा घरच्या असणाऱ्या लोकांनी त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे, कारण ही पण वाढीची वेळ आहे. त्याच्यानंतर आपलं येतं ते 9 ते 18 वर्षापर्यंत. ही सगळ्यात महत्त्वाची वय आहेत, जेव्हा त्या मुलाची किंवा मुलीची अतिशय झपाट्याने वाढ होत असते. उंची वाढते, डोक्याचा घेर वाढतो. स्त्री असेल तर ती स्त्री दिसायला लागते, पुरुष असेल तर पुरुष दिसायला लागतो. ग्रंथींची वाढ होत असते. अशा वेळेला पौष्टिक आहार नाही मिळाला तर त्या व्यक्तीची वाढ खुंटते. मग मधली काही वर्ष जी 18 ते 25 वर्षात असतात, तर ती वर्ष साधारणपणे आपल्या शिक्षणामध्ये जातात. शिक्षणामध्ये गेल्यामुळे सगळं लक्ष, ताणतणाव याच्यामुळे जेवण नीट केलं जात नाही, आहार नीट मिळत नाही आणि काहीतरी आताच्या जनरेशननुसार काहीतरी वेडवाकडं खाल्लं जातं, विशेषतः फास्ट फूड. मग अशा वेळेला वाढ नीट होत नाही, काहीतरी विकार निर्माण होतात. म्हणून हे वयही अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 25 नंतर आपण कुठंतरी स्थिर स्थावर होतो. शिक्षण पूर्ण झालेलं असतं, नोकरीच्या नादात असतो, तेव्हाही ताणतणाव असतो. त्याच्यानंतर लग्न होतं, मुलं होतात. 35शी कधी येते आपल्याला कळत नाही. मग ती मुलं झालेली असतात आणि ह्या 25 ते 35 वर्षापर्यंत आपले सगळे विकारांना आपण वेळीच नियंत्रणात नाही ठेवलं तर मधुमेह, हृदयविकार असे विकार आपल्याला जास्त दिसून यायला लागलेत. म्हणून 25 ते 35 वर्ष ही अतिशय महत्त्वाची. पूर्वी असं म्हणायचे की 40 नंतर तुम्ही सगळ्या तपासण्या करून घ्या, पण माझं असं म्हणणं आहे की आता 30 नंतरच आपण आपलं सगळ्या तपासण्या करून घ्यायला पाहिजेत. कारण आपला व्यायाम नसतो, नीट जेवण होत नाही, आपलं वेळेवर आहार घेतला जात नाही, योग्य आहार घेतला जात नाही, मार्गदर्शन होत नाही. मग आहार कशासाठी आपण घ्यायचा? एवढं काय महत्त्व आहे त्याच्यासाठी? तर आपली प्रत्येक टप्प्यावरती योग्य वाढ होण्यासाठी.
रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी. आपल्या दैनंदिन ऊर्जा म्हणजे आपण जे काही काम करतो त्यासाठी लागणारी जी एनर्जी असते त्यासाठी आपल्याला योग्य आहार लागतो. पचन चांगलं झालं तर आपण दीर्घायुषी होऊ शकतो. आता आहारात काय काय घ्यायला हवं? बऱ्याच जणांचं हल्ली असतं की प्रथिनं खूप घ्या, प्रथिनं खूप घ्या, पण असं नाहीये. प्रत्येक अन्न घटक हा प्रमाणात घ्यायला पाहिजे. तुमच्या वयानुसार, तुमच्या उंचीनुसार, तुमच्या काम करण्यानुसार असं प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित घेतली, प्रमाणात घेतली तर तुम्ही दीर्घायुषी होऊ शकाल. तर त्यामध्ये काय येतं? प्रथिनं येतात, कर्बोदकं येतात, जीवनसत्व, क्षार. जितकं प्रथिनांना महत्व आहे तेवढं क्षारांना पण महत्व आहे. कारण हे सगळं सहकार्याने काम करतात. सगळी प्रथिनं जर क्षार नसतील तर प्रथिनाचं योग्य कार्य होत नाही. जीवनसत्व नसतील तर कर्बोदकाचं काम नीट होत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी प्रमाणात घेणे आणि आपल्या वयानुसार घेणे फार महत्वाचं आहे. आता त्यासाठी काय घ्यायला हवं? तर आपल्याकडे आपण जिथे राहतो त्या गावामध्ये जी फळं भाज्या मिळतात ते घ्यायला पाहिजे. प्रत्येक मोसमात मिळणारी फळं आणि भाज्या घेतल्याने आपल्याला त्याच्यातून काही एन्झाईम मिळतात, म्हणजे केमिकल द्रव्य मिळतात जी आपल्याला रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात आणि आपली वाढ होण्यासाठी, पचन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. त्याबरोबरच आहाराचे योग्य नियोजन करणं पण फार महत्त्वाचं आहे. इथं योग्य नियोजन म्हणजे मला म्हणायचंय की जेव्हा तुम्ही जेवण करता मिळेल ती भाजी घ्यायची असं नको, किंवा आज टीव्हीवर कार्यक्रम आहे चला आपण त्याप्रमाणे घेऊया असं न करता आपण जर रंगसंगती नीट साधली तर ते ताट आपल्याला अतिशय चांगलं दिसू शकतं. म्हणजे समजा आपण कोबीची भाजी केली, उसळ केली तर त्याच्यावर एखादी रंगीत कोशिंबीर करावी, वरण करावं. फक्त भाजी भाकरी किंवा भाजी चपाती, भात वरण हे खाणे योग्य नाही. आपल्याला त्याच्यातून पोषण मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं जेवण वेळेवर घेणे. आपण नेहमी चालढकल करतो. आपण आपल्या कामाला महत्त्व देतो. जितकं आपल्याला कामाला महत्त्व देणं आवश्यक आहे तेवढंच वेळेवर जेवण घेणं महत्त्वाचं आहे. आपण एक ठरलेली वेळ घेतली की त्यावेळेला बरोबर भूक लागते आणि आपले पाचक्रस तयार होतात आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन चांगलं होतं. आणि सगळ्यात शेवटी मला असं सांगायचंय की व्यायाम तेवढाच महत्त्वाचा. काही का असेना एक 15 मिनिटं तरी व्यायाम करणं फार आवश्यक आहे. धन्यवाद.